नमस्कार मित्रांनो, समर काढणार मल्लिकाला चक्क घराच्या बाहेर. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल की ह्या मल्लिकाने आणि सोबतच तिच्या मुलीने दोघींनी मिळून देखील ठरवलेलं असतं की समरला आणि सोबतच आपल्या स्वानंदीला एकत्र येऊन द्यायचं नाही. त्यासाठी त्यांनी वाटेल ते प्रयत्न करायला सुरुवात केलेली असते. त्यांचं एकच टार्गेट असतं की काही जरी झालं तरी समर आणि स्वानंदी ह्या दोघांमध्ये कोणतं देखील प्रेमाचं नातं निर्माण नाही झालं पाहिजे. आणि जर असं झालं तर खूप मोठा त्यांना प्रॉब्लेम होणार असतो, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्यासाठी त्यांनी ठरवलेलं असतं की समर आणि स्वानंदीला एकत्र येऊन द्यायचं नाही. पण तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदी आणि समर ह्या दोघांची लव्ह स्टोरी आता हळूहळू सुरू झालेली असते. कारण की समरचं देखील आता हळूहळू स्वानंदीवरती प्रेम व्हायला सुरुवात झालेली असते. आणि त्या दोघं जरी एकमेकांना नवरा बायको मानत नसेल तरी देखील माहिती आहे आपली स्वानंदी किती चांगली आहे आणि ती कायम समरच्या पाठीमागे भक्कमपणे उभीच असते. त्याच्यामुळे आता समर आणि स्वानंदीच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली तर त्यांच्यामध्ये अडथळा आणण्यासाठी मात्र ही तुम्हाला माहीतच आहे की महामूर्ख मल्लिका आणि सोबतच तिची मुलगी अर्पिता ह्या दोघीजणी देखील तिथंच असतात. त्याच्यामुळे त्या नको तसले कांड आणि कुटाणे करायला सुरुवात करतच असतात. तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की रोहन बिचारा कंपनीमध्ये आणि ऑफिसमध्ये कामावरून आल्याच्यानंतर खूप दमून जात असतो. पण तरी देखील मात्र त्याने आत्तापर्यंत अर्पितावरती प्रेम करणं काही कमी केलेलं नसतं. कारण की अर्पिता आणि रोहनमध्ये जे काही प्रेमाचं नातं असतं ते खूपच घट्ट असतं. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की स्वानंदीचे बाबा आता टेन्शन फ्री झालेले असतात. कारण की त्यांनी जे काही पैसे होते समर राजवाड्याचे ते दिलेले असतात. पण त्याच्यानंतर त्यांचं सगळ्यात मोठं टेन्शन आलेलं असतं त्यांना त्यांच्या बायकोचं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीची आई ज्या प्रकारे वागली होती त्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठं टेन्शन आलं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीचे बाबा म्हणजेच दिलीप हे कोणासोबत देखील नीट बोलत नसतात का नीट सांगत देखील नसतात त्यांच्या मनामध्ये काय चाललंय. त्याच्यामुळे बिचाऱ्या स्वानंदीला खूप सारे टेन्शन येत असतं. तर पुढे तुम्ही बघतालच की आता चक्क ही मल्लिका अर्पिताला मदतीला घेऊन खूप मोठा भयानक प्लॅनिंग बनवतात. कारण की तुम्हाला माहीतच आहे या मल्लिकाला माहीत असतं की तो रोहन तर एक नंबरचा भिकारी आहे असं मल्लिका म्हणत असते. आणि मल्लिका म्हणते की त्या ठिकाणी जाऊन माझी अधिरा बेबी कशी राहत असेल. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी अधिराला इकडं बोलून घेते आणि अधिरा इकडे आल्याच्यानंतर तिला तिकडे परत कधीच पाठवत नाही. म्हणजेच तो रोहन रस्त्यावरती येईल. कारण की रोहनला तर एवढी श्रीमंत बायको भेटली ना त्याच्यामुळे तो लय उड्या मारतोय. त्याच्यामुळे आता ही अधिराला इकडे बोलून घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये असते. तर दुसरीकडे अधिरा आता तिकडे खुश होती. पण तरी देखील मात्र ह्या मल्लिकाच्या जाळ्यामध्ये ती देखील अडकते आणि ती देखील आता चक्क इकडे परत राजवाड्यांच्या घरामध्ये येणार असते. तर दुसरीकडे स्वानंदी आणि सोबतच आपल्या समरची लव्ह स्टोरी सुरू झालेलीच असते. पण तेवढ्यात मध्ये कुटाणा करायला ही मल्लिका तिथे उभी असते. तर आता पुढे समर राजवाड्यासमोर खूप भयानक असं सत्य उघडकीस येतं की त्याला कळतं की मी ज्या प्रकारे आईप्रमाणे काकूला मानतोय पण त्याप्रमाणे ती नाही आहे. कारण की तिचे सगळे काही कटकारस्थाने आणि कुटाणे सगळे काय आता समोर उघडकीस येतात. कारण की तुम्हाला माहीतच आहे की समर लोकांना ओळखायला कित्येकदा चुकलेला नसतो. पण काही निर्णय त्याचे देखील चुकत असतात. तो म्हणजे जो तो तिला काकू बोलतोय ना तीच सगळ्यात मोठी महामूर्ख बाई आहे हे त्याला अजूनपर्यंत समजलेलं नसतं. तर समोर आता पुढे भयानककृत्या म्हणजेच आपल्या मल्लिकाचा खरा चेहरा येणार आहे आणि त्याला कळणार आहे की कशा प्रकारे स्वानंदीमध्ये आणि त्याच्यामध्ये दुरावा निर्माण करायचं काम ही मल्लिका करत होती आणि तिचा खरा चेहरा देखील समोर येतो. त्यावेळेस मात्र समर कशा प्रकारे ह्या मल्लिकाची हक्कलपट्टी करतोय हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. नाहीतर पुढचे व्हिडिओ पाहता येणार नाहीयेत. धन्यवाद.